नमस्कार मित्रांनो, आज आपण अर्थसंकल्पाचा पुढचा भाग पाहतोय। लास्ट लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीबद्दलचा आणि अर्थसंकल्पातले ठळक मुद्दे, ठळक वैशिष्ट्य पाहिले होते आहे। आज आपण अर्थसंकल्पातले महत्त्वाचे पॉईंट जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत त्या सगळ्या घटकांचा आढावा घेणार आहोत। प्रामुख्याने लक्षात ठेवा, या अर्थसंकल्पाचा विशेष काय आहे। शेवटी अर्थसंकल्प आहे, अर्थपूर्ण संकल्प यामध्ये समाविष्ट असतो आणि अर्थाचा अर्थ आर्थिक आहे, तो आर्थिकतेचा संकल्प आहे। आणि आर्थिकतेचा संकल्प कसा आहे तर भारताच्या एकूण जमा व खर्चाचा अंदाज, जमा व खर्चाचा हिशोब आणि त्या जमा व खर्चाचं नियोजन कशामधून, कशा पद्धतीने, किती प्रमाणात, कोणत्या उद्देशाने, या सगळ्या घटकांचा एकत्रित आढावा या अर्थसंकल्पामध्ये होत असतो। अर्थसंकल्प म्हणजे काय, कसं, हे सगळं घटनात्मक आणि आर्थिक आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या टॉपिकमध्येच पाहू, पण बजेटमध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जास्त फोकस असणं आवश्यक आहे। वायफळ कोणताही गप्पा आणि विषय वेळ न घालवता आपण डायरेक्ट विषयावर येऊ आणि आपल्या परीक्षा ओरिएंटेड, मग ते MPSC असो की UPSC असो की कंबाईन असो, सगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट फॅक्ट आणि कन्सेप्ट या दोन्हीवरही आपण बोलूयात आहे। अमृत काळातील विकासाचं सप्तर्षी, अमृतकाळ या माध्यमातून सप्तर्षीचा घटक जो कोणत्या लक्ष्याने प्रेरित आहे तर 2047 पर्यंतच्या अमृत काळामध्ये आपण नेमकं काय अचीव करणार आहोत, म्हणजेच इथून पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे, कोणत्या दर्जाला पोहोचायचं आहे, काय काय घटक हवे आहेत, त्या लक्ष्याच्या दिशेत काम करणारे सप्तर्षी जे 7 घटक आहेत। पहिला सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ जे लास्ट स्टेजमधल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणूक, हे पॉईंट मी मागील लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललेले आहेत, पण काही विशिष्ट वेगळ्या अर्थानं याचा आढावा घेण्यासाठी मी या पॉईंटला पुन्हा या ठिकाणी रिपीट मांडतोय। पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणूक, कारण सरकारचं हे जे बजेट आहे हे असं म्हटलं जातं आहे की दीर्घकालीन नियोजन आहे, तसंच पायाभूत घटकावर भर आहे आणि तिसरा भांडवली गुंतवणूक आहे। ह्या 3 मुख्य आधारावर हे काम करताना दिसतंय। सरकारने अल्पकालीन लक्ष्य, मोफत धोरणं, सामान्य खर्चाच्या योजना यावर न भर देता सरकारने लाँग टर्मचं कार्य करण्याच्या उद्देशानं, थोडक्यात भांडवली लक्ष्य साध्य करण्याच्या उद्देशाने कार्य केलेलं आहे। काही तज्ज्ञांच्या मते हे लक्षात ठेवा, हा अर्थसंकल्प नेमका कसा आहे तर हा अर्थसंकल्प आहे या के पद्धतीचा आहे। अर्थसंकल्प कसा आहे, के या अंकाप्रमाणे आहे। अनेकांनी सांगितलं आहे भारताची अर्थव्यवस्था आत्ता V शेपमध्ये काम करते आहे, V शेपमध्ये काम करते आहे। अर्थव्यवस्था V शेपमध्ये आलेली आहे, पण V शेपसोबत आत्ता सध्या अर्थव्यवस्था के आकारामध्येही काम करते आहे। म्हणजे कशी, अर्थव्यवस्था या माध्यमातून इथं अपडाऊन चालू आहे, पण विशिष्ट वर्गाला ग्रोथ मिळत आहे आणि विशिष्ट वर्ग डाऊनफॉलमध्ये आहे। हा डाऊनमध्ये आहे, हा ग्रोथमध्ये आहे। विशिष्ट पर्टिक्युलर वर्ग हा डाऊनफॉलमध्ये आहे, जसं की गरिबी वाढत चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे, राहणीमान दर्जा विशिष्ट वर्गाचा खालावत चालला आहे, चलनवाढ होत चालली आहे, भाववाढ होत चालली आहे। याच्यावर एक सेपरेट मी लेक्चर पुढे आर्थिक पाहणीच्या वेळेस आणि बजेटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये डिटेल घेतोय, तेव्हा आपण बोलू। आणि याचा दुसरा पार्ट ग्रोथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आहे। ग्रोथ कुणाचं होते आहे, भांडवलदार वर्ग, श्रीमंत वर्ग, उद्योग, कंपन्या, कारखाने, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक या माध्यमातून भारताची मोठी ग्रोथही चालू आहे आणि दुसरा वर्ग खूप जास्त डाऊनफॉल होत चाललो आहे। हे एक संघर्षरत व्यवस्था आहे आणि या पद्धतीने याच्यावर विशेष उपाययोजना काही केलेल्या आहेत असं दिसत नाही, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, जे आपण आर्थिक दृष्टिकोनातून पुढे याच्याबद्दलचा आढावा घेऊच। पण या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे के कन्सेप्ट आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट मी पुढे तुम्हाला शिकवणार आहे। अर्थव्यवस्थेतल्या
व्ही आकार, यू आकार, एम आकार, डब्ल्यू आकार, झिगझॅग आकार, हे सगळे आर्थिकतेचे ज्या कन्सेप्ट आहेत आपण त्यांचा आढावा पुढे लेक्चरमध्ये पाहू. आत्ता फोकस करू अमृत काळ या माध्यमातून सरकारने काय धोरण ठेवलेली आहेत. एक पहिला पॉईंट आपण जो आत्ता विचारात घेतला, सगळं सरकारने या बजेटचं वैशिष्ट्य पाहिलं तर लॉंग टर्मचं ठेवलेलं आहे, दीर्घकाळाचं ठेवलेलं आहे. सरकारने पायाभूत सुविधा निर्मितीवर भर दिला आहे, कारण 25 वर्षाचं लक्ष आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे आणि भांडवली गुंतवणूक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. याही वर्षी सरकारने खूप जास्त भांडवली खर्चावर भर दिलेला आहे. हे अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य पाहता येतं आणि त्या दिशेत सर्वसमावेशक विकास शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट, क्षमतांना वाव, जे एम्पॉवरमेंट आहे, क्षमता आहे त्याला वाव देणे, पर्यावरणपूरक विकास करणे, एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट आहे, युवा शक्तीला भर, आर्थिक क्षेत्राचा विकास, हे अमृत काळातील विकासाचे सप्तर्षी म्हणून विचारात घेतले जात असतात आहे. म्हणजेच युवा शक्ती हा एक आहे, आर्थिक क्षेत्राचा विकास एक आहे 2, आणि हे क्षमतांना वाव देणे 3, पर्यावरणपूरक विकास 4 आणि 5 हा 6 आणि हा 7, एकूण 7 पॉईंट आहेत जे आपण लास्ट लेक्चरमध्येही या सप्तर्षीबद्दल चर्चा केलेली होती. या माध्यमातून तत्कालीन लक्ष जे 2023 पासून पुढे 2047पर्यंत काय अचीव करायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये काम करण्याची पद्धत आणि ऑब्जेक्टिव्ह हा त्याचा मुख्य भर होता आहे. तसंच विकासाच्या सप्तर्षीचे काही मुख्य पॉईंट इथं आपण पाहणार आहोत. म्हणजे जे आत्ता आपण हेडलाईनमध्ये पाहिले त्यांचा थोडासा बेसिक काही पॉईंट आहे, पार्ट आहे. सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. सर्वसमावेशक म्हणजे काय आहे तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची सुविधा करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. तसंच 157 नर्सिंग कॉलेजची स्थापना करून, तसंच आदिवासींसाठी शिक्षण व नोकऱ्यांची संधी मिळवून देणे, सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करणे ज्याद्वारे संशोधनाला वाव देणे, हे म्हणजे सर्वसमावेशक विकास आहे असं सप्तर्षीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अंतर्गत हे सगळे घटक त्या व्यवस्थेचा एक पार्ट आहे असं आपण समजू शकतो. म्हणजेच माहिती असावं सर्वसमावेशक अशा कोणत्या योजना आहेत या धोरणामध्ये हे आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. सर्वसमावेशकतेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे घटक आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत विकास, लास्ट इन्स्टिट्यूशनपर्यंत विकास म्हणजे काय आहे. ईशान्येकडील प्रदेशासाठी जे संबंधित व्यवस्थेच्या बाबतीत 15,000 कोटीचे निधी म्हणजेच संबंधित व्यक्ती, प्रदेश विकास या माध्यमातून काही सरकारने खर्च करण्याचा प्रयत्न केला आहे. 740 एकलव्य शाळा स्थापन करणे, 38,800 शिक्षक तयार होतील असा प्रयत्न, 3.5 लाख आदिवासी व मागासलेल्या व्यक्तींना याचा फायदा देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच ईशान्येपासून ते देशातल्या सर्वच भागात आदिवासी व मागास वर्गासाठी काही विकासाचे प्रकल्प ठेवलेले आहेत जे शेवटच्या घटकापर्यंतचा विकास यामध्ये त्याला पाहिलं जाईल. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट आहे. 10 लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, जे आत्ता आपण पाहिलं. यामुळे आर्थिक प्रगती, भरपूर रोजगार उपलब्ध होईल. सगळ्यांना राज्यामध्ये 50 वर्षासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. म्हणजे सर्व राज्यांना 50 वर्षासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा भारत सरकार देणार आहे या माध्यमातून आहे. 3 पॉईंट लक्षात ठेवा. या पद्धतीचे नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेचा विकास हा देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट जनरेशन, इन्क्लुझिव्ह ग्रोथ या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काम करण्यासाठी ही विशेष बाब आहे, आवश्यक घटक आहेत. सरकारचं जे बजेट आहे ते देशाच्या विकासासाठी, दीर्घकालीन विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ऑलवेज बेस्ट आहे. ते पॉलिटिकल खूप कमी आहे. राजकीय दृष्टिकोनातून मांडणी त्याची नगण्य स्वरूपात आहे आणि गरीब व्यक्ती, श्रमिक व्यक्ती, मजूर वर्ग, आदिवासी व्यक्ती, मागास वर्ग यांच्यासाठी ऑलमोस्ट विशेष काही या योजनेमध्ये नाही. जे काही आहे उद्योगपती, व्यापारी, देशाचा एकूणच विकास, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या पद्धतीने विशेष भर दिल्याची बाब आपल्याला पाहायला मिळते आणि या दृष्टिकोनातून यामधल्या योजना, धोरणांचा, कार्यक्रमाचा अभ्यासही परीक्षेसाठी करणं आवश्यक आहे.
त्यानंतर पर्यावरणपूरक विकास, जे काही डेव्हलपमेंट करायचं आहे पर्यावरणपूरक, काय 2070पर्यंत नेट झिरो टार्गेट कधीचपर्यंत आहे, 2070पर्यंत आहे. परीक्षेत असे टार्गेट विचारले गेलेले आहेत. 2070पर्यंत नेट झिरो टार्गेट म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचे संतुलन राखण्यासाठी 19,700 कोटीची तरतूद केलेली आहे. 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. 2070पर्यंत नेट झिरो टार्गेट म्हणजेच ग्रीन हाऊस गॅस याबद्दलचं संतुलन राखण्याचं लक्ष्य आहे. पेट्रोल डिझेलचा वापर कमी होणे आणि एनर्जी ट्रान्झिशनला मदत करणे हे सरकारच्या विजनमधला, त्याला आपण ग्रीन ग्रोथ असं म्हणतो, ते ग्रीन ग्रोथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काम करण्याची सुरुवात पर्यावरणपूरक विकास आहे. त्यानंतर क्षमता विस्तार आहे, जे एम्पॉवरमेंट आहे, क्षमता आहे ते विस्तारित करण्याचा घटक आहे. तंत्रज्ञान, भावी काळात होणारे बदल या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. क्षमता विस्तार म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये क्षमता डेव्हलप करता येईल त्या ठिकाणी ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणे, कृषी उद्योग, हेल्थ, स्थायी शहर इत्यादी निर्माण करण्याचा प्रयत्न. थोडक्यात टेक्नॉलॉजीवर जास्तीत जास्त भर आहे, ज्याद्वारे क्षमता एम्पॉवर करण्याचा प्रयत्न त्यामध्ये राहिला आहे. युवा शक्ती, PM विकास कौशल्य योजनेच्या अंतर्गत IoT, ड्रोन, 3D प्रिंटिंग, सॉफ्ट स्किल्स या माध्यमातूनची शिकवणी व त्याबद्दलचे घटक अंमलात आणले जातील, हा त्याचा मूलभूत हेतू आहे. 47 लाख युवकांसाठी 30 कौशल्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. म्हणजे या माध्यमातून एक युवा शक्तीसाठी एम्पॉवरमेंट, स्किल डेव्हलपमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काम करण्याची प्रक्रिया व व्यवस्था आहे. आर्थिक क्षेत्राचा विकास, इकॉनॉमिकल एरियाज आहेत ज्यामध्येही डेव्हलपमेंटचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. लघु आणि छोट्या उद्योगांना पतहमी कर्जात 1% सूट, डबल रेग्युलेशन बंद करणे, गुंतवणूक करणाऱ्यांना संरक्षण आणि शेअर बाजारामध्ये रिझर्व्ह बँकेमार्फत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे या बाबतीत पहिल्यांदाच असं काहीतरी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असं म्हणायला पूर्ण वाव आहे, ज्यामध्ये शेअर बाजारामध्ये रिझर्व्ह बँकेकडून काही प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात आहे किंवा त्याबद्दलचा प्रयत्न लागू राहिला आहे. नवी कर रचना कशी आहे हे परीक्षेला येणार नाही आहे, पण आपल्याला स्ट्रक्चर समजावं की आपल्याकडं इन्कम टॅक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्ट्रक्चर रेग्युलेशन कसं आहे त्याचा अर्थ व व्याख्या समजण्यासाठी. 0 ते 3 लाख टॅक्स लागणार नाही, 3 ते 6 लाख 5% टॅक्स लागेल, 6 लाख ते 9 लाख 10%, 9 लाख ते 12 लाख 15% आणि 12 ते 15 लाख 20% आणि 15 लाखाहून अधिक साठी 30%. थोडक्यात सर्वाधिक टॅक्स आपल्याकडे 30% आहे, जो 15 लाखापेक्षा अधिकच्या इन्कमवर लागलेला आहे. पण जे घटक तयार केलेले आहे, ज्याला आपण स्लॅब म्हणतो, त्या घटकाचा विचार केला तर विषयानुसार डिवायडेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. यामुळे कमी उत्पन्नधारकाला कमीत कमी टॅक्स भरण्याचा ऑप्शन या माध्यमातून उपलब्ध होतो आहे, पण जो अधिक उत्पन्नधारक आहे त्याला कर चुकवण्याचा कोणताही ऑप्शन या माध्यमातून नाही. जुनी कर रचना कशी होती? 2.5 लाखापर्यंत काही नव्हतं, 2.5 ते 5 लाख 5% होतं आणि 15 लाखाहून जास्तसाठी 30% अगोदरही होतं, ते आताही आहे. यामुळे याला आता विचारात घ्यायची गरज नाही, पण जे अगोदर होतं ते मात्र माहिती असणं जरुरी नाही. आत्ता जे आहे चालू ते फक्त आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी आणि इकॉनॉमीमधील व्यवहारावर त्याचा काय नेमका परिणाम होतो आणि त्याद्वारे त्याचं महत्त्व इम्पॅक्टफुल कसं होतो त्याचा विचार करण्यासाठी हे घटक पाहणे आवश्यक आहे. हा भारताच्या अर्थसंकल्पाच्या सप्तर्षीच्या माध्यमातून काय नेमकं डेव्हलपमेंटच्या डायरेक्शनमध्ये कामाची सुरुवात होणार होती त्याबद्दलचा घटक होता आहे. त्याच्या पुढे जाऊन पुढचा घटक आपण विचारात घेऊ. या ठिकाणी काय प्रयत्न केले जाणार आहेत. GDP 7%. लक्ष काय आहे? GDP 7%वर घेऊन जाण्याचं, म्हणजे पुढील कालावधीमध्ये वर्ल्ड बँक, IMF सहित अनेकांनी स्पष्ट केलेलं आहे की भारत 7% ग्रोथ रेटने प्रगती करणार आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाचा ग्रॉस नॅशनल इन्कम GDP याचा वेग चालू आर्थिक वर्षात 7%वरून येण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पुढे लक्ष आहे केंद्रीय अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला, म्हणजे 7%ने आपण ग्रोथ करू.
22-23 या वर्षामध्ये सामान्यतः जी डी पीत वाढ 15.4% राहण्याचा अंदाज असून 21-22मध्ये हा दर 19.5% होता. म्हणजे वाढीचा वेग जो आहे तो 21-22मध्ये जास्त होता, 22-23मध्ये कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच 8-8.5% ऐवजी 7% ग्रोथ रेट राहील असं एक्सपेक्टेड आहे, जे मॅक्झिमम संस्थांनी 7% पुढे सांगितलेलं आहे. अनेक संस्थांनी भारत 8 ते 8.5% अधिक राहील असं सांगितलेलं आहे, पण रियालिटीमध्ये भारत 7% राहण्याची शक्यता अधिक आहे. त्याचं कारणच आहे जी डी पीच्या वाढीचा दर हा तुलनेनं मागील वर्षापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. युक्रेन रशिया युद्ध आहे, चलनवाढीचा वेग जास्त आहे, गरिबांची संख्या, दारिद्र्याचं प्रमाण बरंच जास्त आहे, त्यासोबत शेजारील राष्ट्राची अस्थिर व्यवस्था आहे, अनेक वेळा युद्धसदृश्य परिस्थिती वाढत चाललेली आहे, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी नाही आहे. ह्या सगळ्या कारणामुळे जी डी पीचा ग्रोथ रेट म्हणावा तसा वाढेल जेवढा जास्त वेगानं याची शक्यता नाही. म्हणून 21-22च्या तुलनेत 22-23मध्ये कमी राहण्याची शक्यता आहे. 21-22मध्ये असलेला जी डी पीचा दर 8.7%वरून 7% होण्याची शक्यता आहे. 21-22मध्ये जी डी पीचा दर 8.7% होता, म्हणून 21-22मध्ये वेगसुद्धा 19.5%चा वेग होता. हे लक्षात ठेवावं. सगळेजण, सगळे विद्यार्थी आकडेवारी ही लक्षात ठेवतील. 21-22मध्ये जी डी पी किती होता? 8.7%. वाढीचा वेग कसा होता? तर वाढीचा वेग 19.5% होता आहे. आणि 22-23मध्ये वेग राहणार आहे 15.4% आणि जी डी पी राहणार आहे 7%. जी डी पी राहणार आहे 7% पुढील कालावधीमध्ये. हे चारही नंबर लक्षात ठेवा आहे. 21-22चा जी डी पी आणि जी डी पीचा वेग. 22-23मध्ये जी डी पी 7% आणि वेग 15.4%. हे 4 नंबर महत्त्वाचे आहेत. आपण जे काही बोलू, जे काही लिहू, तेव्हा आपल्याला या माध्यमातून आर्थिक प्रगती, आर्थिक व्यवस्था, अधिकार, अर्थ समजला पाहिजे आणि या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण त्याबद्दलचे लक्षही विचारात घेणे अत्यावश्यक आहे. हा त्याचा मूलभूत हेतू आहे जो आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. बाह्य घडामोडीचे धक्के. बाह्य घडामोडीचे धक्के म्हणजेच आत्ता आपण बोललो रशिया, युक्रेन इत्यादी वगैरे. भारतीय अर्थव्यवस्थेला, बाजारपेठेला ते मजबूत करतायत. काही धक्के बसूनसुद्धा अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दिशेत चालली आहे. विस्तारलेला देशी बाजारपेठ. देशाचा बाजारपेठेचा घटक हा विस्तारलेला आहे आणि जागतिक साखळी व व्यापारामुळे हे शक्य झालेलं आहे. जरी आंतरराष्ट्रीय धक्के बसत असले तरी वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारपेठा निर्माण करण्यात, देशातील बाजाराचा विस्तार करण्यात आणि जागतिक एक साखळी निर्माण करण्यात आपण यशस्वी आहोत. म्हणून इकॉनॉमी आपली स्टेबल आहे. 23-24मध्ये देशांतर्गत मागणीतील वाढ. 23-24मध्ये अजून मागणीत वाढ आणि भांडवली गुंतवणुकीमुळे आर्थिक वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजे आपल्या देशात अजून जास्त वेगानं आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे असं सरकारला वाटते. यामुळे पुढील कालावधीमध्ये ग्रोथ रेटही वेगानं वाढेल याची शक्यता जास्तीत जास्त आहे असं सरकारला वाटते. पायाभूत बदल. आर्थिक शिस्त. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल करा, आर्थिक शिस्त लावा, सार्वजनिक डिजिटीकरण, पब्लिक एरियाजमध्ये डिजिटलायझेशन इम्पॉर्टंट आहे. अशा पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे तळागाळातील कुटुंब, लघुउद्योग वेगाने वाढत आहेत. या माध्यमातून दोन्ही घटक, सामान्य कुटुंब आणि लघुउद्योग यांच्या प्रगतीला वाव मिळतो आहे असं संबोधायचं आहे. त्यामध्ये वाढ केवळ 23-24पर्यंत नसून ती पुढेही चालू राहणार आहे असा अर्थसंकल्पात उल्लेखित आहे. अंदाज आहे, व्यक्त केले जाऊ शकतात, त्याचं महत्त्व विशेष नाही. कृषी क्षेत्राची वाढ 22-23 या वर्षात 3.5% अंदाज आहे. कृषी क्षेत्राचं ग्रोथ रेटचा अंदाज आहे 3.5%. लक्षात ठेवा. हे आपण जेव्हाही कुठे विश्लेषण करू, फॅक्ट लिहू, ॲनलाईज करू. कसं ॲनलाईज की भारताचा कृषी क्षेत्राचा विकासाचा दर, वृद्धी दर हा 21-22पेक्षा 23-24मध्ये वाढलेला आहे, कमी आहे. 22-23पेक्षा 23-24मध्ये कमी होणार आहे. 23-24पेक्षा 19-20मध्ये जास्त होता असे स्टेटमेंट आयोग विचारत आहे. मग त्याचं ॲनालिसिस
या आधारे केला जात असतो. टक्केवारी पाठ नाही करायची, त्याच्या आधारे ॲनलाईज करायचं आहे की कमी झाली, घटली, वाढली, या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते विचारात घेणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षात कृषी मालाच्या निर्यात भारत वेगाने पुढे जात आहे. कृषी माल वेगाने निर्यात होतोय म्हणून 22-23मध्ये 3.5% होणार आहे असा अंदाज आहे. कृषी मालाची निर्यात 22-23 या वर्षात $50.5 अब्ज पर्यंत गेलेली आहे. निर्यात किती आहे? $50.2 अब्ज 22-23मध्ये, म्हणजे पुढे होणार आहे, झालेली आहे. खरीप हंगामातील उत्पादन 149.9 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. म्हणजे हे अंदाज कधी लक्षात नाही ठेवायचे परीक्षेसाठी. जे होऊन गेलं आहे 22-23मध्ये झालेलं आहे, तर ते लक्षात ठेवणं आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. गेल्या 5 वर्षातील सरासरी उत्पादनापेक्षा हे उत्पादन अधिक आहे. लास्ट 5 इयरमध्ये जे झालेलं उत्पादन त्यापेक्षा उत्पादन जास्त आहे. मात्र रब्बी हंगामात 2021च्या तुलनेत 20 लाख हेक्टर कमी पेरण्या झाल्या होत्या असंही या अर्थसंकल्पात म्हणलेलं आहे. म्हणजेच संबंधित रब्बी हंगाम खरीप हंगामाचा इम्पॅक्ट सांगण्याचा प्रयत्न आहे. परीक्षेला हे येणार नाही आहे. परीक्षेला येणार आहे हे पहिले तिन्ही पॉईंट जे आपल्याला सध्या स्टेटमेंट येत आहेत की यापेक्षा त्यात वाढ झाली, त्यापेक्षा यात घट झाली, तुलनेनं या माध्यमातूनचा हा विषय असा आहे, हे जे विचारलं जात असतं ते अधिक समजण्यासाठी आपल्याला या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करण्याची आवश्यकता आहे. परीक्षेला जे येईल तेच मी घेतोय, जेणेकरून आपण आपला वेळ वाया घालवणार नाही. जे काही काम करायचं ते परीक्षेच्या रिलेटेड, परीक्षेमध्ये येणाऱ्या मार्कांच्या रिलेटेड आणि कमी वेळामध्ये उत्पादक काम, उत्पादक अभ्यास होणं जरुरी आहे. त्या डायरेक्शनमध्ये आपण त्याचा विचार करूयात आहे. उद्योगामध्ये 22-23, उद्योगाबाबत 22-23मध्ये 4.1% वाढ होण्याची शक्यता आहे. मग आता परीक्षेत काय येईल या माध्यमातून? कृषी क्षेत्रामध्ये 22-23ला वाढ होण्याची शक्यता काय आहे? 3.5. म्हणजे इथं कृषी क्षेत्र आपल्याला कृषी 3.5% माध्यमातून हा विचारात घेतला जाईल आहे. मग कृषी क्षेत्र 3.5% आणि उद्योग क्षेत्र 4.1%. परीक्षेत काय येईल? 2022-23मध्ये कृषी क्षेत्रापेक्षा उद्योग क्षेत्रामध्ये वाढीचा दर अधिक राहत आहे किंवा घट होत आहे. उद्योगापेक्षा कृषीमध्ये, कृषीपेक्षा उद्योगामध्ये वाढ घट होणार आहे किंवा होत आहे, असे स्टेटमेंट आयोग सध्या विचारताना दिसतंय. अनेक मेन्सला तसा प्रश्न विचारला, अनेक म्हणजे STI मेन्सला आणि राज्यसेवा मेन्सला प्रश्न आहेत, म्हणून इम्पॉर्टंट आहे. तर कृषीपेक्षा उद्योगाचा जो विकास दर आहे तो अधिक राहण्याची शक्यता आहे. 21-22मध्ये 10.3% होता आहे. 21-22 आफ्टर कोविड या माध्यमातून हा दर जास्त होता. तो तुलनेनं बघितला तर बराच मोठ्या प्रमाणात घटला आहे असं म्हणायला पूर्ण वाव आहे. डिसेंबर 22मध्ये पूर्ण वर्षात देशांतर्गत वाहन मागणीतही 5.2% वाढ झालेली आहे. म्हणजेच वाहनांची मागणी वाढत चालली आहे. ट्रॅक्टर, दुचाकी, 3 चाकी इत्यादीमध्ये वाढ होत गेलेली आहे. ग्रामीण भागात विशेष वाढ दिसते. म्हणजे कोविडपासून अशा सर्व घटकांमध्ये मोठी वाढ होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. या माध्यमातून हा संपूर्ण घटक जो होता तो या अर्थव्यवस्थेच्या सप्तर्षीच्या आधारावर आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नेमकं ऑब्जेक्टिव्ह कोणतं निर्माण केला जात आहे त्याचे 2 लक्ष्य सांगायचा प्रयत्न होता. एक, पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि सर्वसमावेशक विकास, आणि तो शाश्वत विकास, युवाशक्तीच्या माध्यमातूनचा घटक आणि या देशातील सर्वात शेवटचा व्यक्ती ज्याच्यापर्यंत विकास पोहोचवता कसा जातोय यासाठी सरकार नेमके काय उपक्रम राबवतोय आणि त्या माध्यमातून कशाची योजना व धोरण राबवला जातोय याबद्दलचा हा संपूर्ण लेक्चरचा एक पार्ट होता आहे. याच्यानंतरचा पार्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास आणि उद्योग या 2 पॉईंटवर, आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंप्लीट पूर्ण कृषी याबद्दलचा पार्ट, आणि त्याच्यानंतरचा पार्ट पाहणार आहोत अर्थव्यवस्थेचे राहिलेले सगळ्या क्षेत्रामध्ये विकासाचे वेगवेगळे घटक आहेत. आणि अर्थव्यवस्थेची, अर्थसंकल्पाची ही 5 लेक्चरची सिरीज आहे. या 5 लेक्चरच्या सिरीजनंतर
आपण पुन्हा सेपरेट विशेष इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे आर्थिक पाहणी आहे. आर्थिक पाहणीवरती आपले व्हिडिओ सिरीज पुढे चालू राहणार आहे, जे आपल्याला प्री आणि मेन्सला आकडेवारीचा खूप जास्त पाठ आणि संकल्पनांचा जो महत्त्वाचा घटक राहतो त्या सगळ्या विषयाला मी एक एक लेक्चरमध्ये पूर्णपणे घेण्याचा आणि सिरीज पूर्ण करण्याचा प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे आपल्याला परीक्षेतले सर्वच घटकावरती योग्य मार्क मिळवण्यास मदत होईल आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.